1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपायुक्त पूनम मेहता, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी, मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मतदार यादी निरीक्षक डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते। यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दुसरा राबवला आहे। 6 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची खात्री मतदान अधिकाऱ्यांनी करून घ्यावी असे त्यांनी सूचित केले। विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने सर्व उपविभागीय अधिकारी हे त्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, तर तहसीलदार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील। त्यामुळे सर्व प्रशिक्षण अत्यंत व्यवस्थितपणे घ्यावे, तसेच आपल्या अंतर्गत येणाऱ्या झोनल ऑफिसर व प्रिसाइडिंग ऑफिसर यांना अत्यंत उत्कृष्ट प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करावी। निवडणुकीत समाविष्ट होणारा प्रत्येक अधिकारी कर्मचारी याला नेमणूक कामकाजाचे आणि त्याला दिलेल्या जबाबदारीचे सर्व प्रशिक्षण व्यवस्थित होईल याकरता अत्यंत तज्ञ प्रशिक्षक नियुक्त करावेत असे डॉ. पुलकुंडवार यांनी सूचित केले। प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पीपीटीद्वारे मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2024, 17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ मतदार यादीसह उपस्थित राहतील। तसेच 23 जानेवारी 2024च्या अंतिम मतदार यादीत एकूण 35,78,972 इतके मतदारसंख्या होती। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 36,56,833 इतकी होती। आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सदर मतदारसंख्या 36,92,409 इतकी असून यामध्ये 19,08,146 पुरुष तर महिला 17,83,966 आणि इतर 297 मतदारांचा समावेश आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।